ही जी सिस्टीम आहे ती सर्व शेतकऱ्यांना फायदेशीर आहे। माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर मला तरी ही इतकी फायद्याची झाली आहे, कारण मी तर एक शेतकरी आणि एक हॉटेल व्यावसायिक आहे। तर ह्या हॉटेल व्यवसायातून मला साधं वाल वगैरे फिरवायला जायला सुद्धा जमत नव्हतं। तर ह्या कंपनीचा माझा संपर्क झाल्यानंतर ही सिस्टीम बसवल्यानंतर मला हे सर्व हॉटेलमध्ये बसून सर्व क्षेत्राचं शेड्यूल लावणे, खतं सोडणे ह्या सर्व मला सोपं झाले। नमस्कार, माझं नाव महेश शंकर पिसाळ, राहणार चोराडे, तालुका खटाव, जिल्हा सातारा। माझं टोटल एक 20 एकर क्षेत्र आहे, 20 ते 21 एकर क्षेत्र आहे। त्यामध्ये एक 10 एकरावर मी प्रायोगिक तत्वावर आता ॲटोमायझेशन ॲटोफार्म कंपनीचं केलेलं आहे आणि ते मला पूर्णपणे सक्सेस झालेलं आहे। पहिल्यांदा ऑटोमोबाईल होता, ऑटोमोबाईल जरी असला तरी बऱ्याच गोष्टींना वेळेवर खताचं शेड्यूल वगैरे, खतं सोडणे वगैरे असलं जमत नव्हतं। जेव्हापासून मी हे ॲटोफार्म या कंपनीचं ॲटोमायझेशन बसवलं तेव्हापासून मला खतं सोडायला आणि जे क्षेत्र आहे त्याला शेड्यूल लावून, प्रत्येक क्षेत्राला शेड्यूल लावून, तासाचा असू द्या, 2 तासाचा असू द्या, त्याप्रमाणे शेड्यूल लावून मला भिजवायला एकदम सोप्या पद्धतीनं हे सिस्टीम झालेली आहे। हे ॲटोफार्म ह्या कंपनीचं ॲप आहे, ॲटोफार्म या नावानं। हे एकदम सोप्या अगदी जास्त याला प्रशिक्षणाची काही गरज नाही, अगदी साध्या माणसाला सुद्धा वापरता येईल अशा पद्धतीचं आहे। त्याच्यामध्ये शेड्यूल लावणे, खताचं शेड्यूल, जे टायमिंग लावायचं आहे ते मिनटामध्ये येतं, तुम्हाला किती मिनटं लावायचं आहे हे एकदम सोप्या पद्धतीनं आहे, त्यामुळं वापरायला एकदम सोपं आहे। हे ॲटोफार्मची ही सिस्टीम वापरत असताना सगळ्यात सोपं असं झालेलं आहे की जे माझी मूळची जी पाईपलाईन होती त्याच पाईपलाईनीवर हे सगळं ॲटोफार्मची सिस्टीम बसलेली आहे। बाकी तर अदरवाईज ज्या कंपनी आहेत त्यांचं जी ॲटोमायझेशन जी सिस्टीम आहे त्याला एका रूममध्ये किंवा एक छोटंसं शेड बांधून प्रत्येक जे तुमचं क्षेत्र आहे त्याची प्रत्येकाची सबलाईन एकत्र आणावी लागते तिथं आणि तिथून सर्व ऑटोमायझेशन केलं जातं। ते थोडं खर्चिक पडतं। तर हे ॲटोफार्म या कंपनीचं जे सिस्टीम आहे ते आता हाही माझं काहीसुद्धा बदल करावा लागला नाही। हाही सबलाईन, हाही म्हणजे जुने वाल जागच्या जाग्यावर आहेत, फक्त कंपनीचे वाल तिथे बसवून सर्व जे पहिलं होतं तसंच फक्त कंपनीचे वाल बसवलेले आहेत आणि तिथून ही सगळी माझी सिस्टीम चालू आहे। ॲटोफार्म या कंपनीची सर्व्हिसबद्दल जर बोललं तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सहकार्य करतात। कुठलीही अडचण आली तरी त्याचं निराकरण केलं जातं। की सुरुवातीला कसं होतं, आता मी एज्युकेटेड आहे, परंतु ही सिस्टीम वापरताना मला पण थोडीशी सुरुवातीला अडचण येत होत्या, लगेच हे समजत नाही, पण थोडे दिवस गेले की हे लगेच समजलं जातं। त्यातून काही अडचण जर आली, आपण त्यांच्या नंबरवर कॉल लावला तर सर्व शंकेचं निरसन केलं जातं। आणि मला एवढं सांगायचं आहे की ही जी सिस्टीम आहे ती सर्व शेतकऱ्यांना फायदेशीर आहे। माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर मला तरी ही इतकी फायद्याची झाली आहे, कारण मी तर एक शेतकरी आणि एक हॉटेल व्यावसायिक आहे। तर ह्या हॉटेल व्यवसायातून मला साधं वाल वगैरे फिरवायला जायला सुद्धा जमत नव्हतं। तर ह्या कंपनीचा माझा संपर्क झाल्यानंतर ही सिस्टीम बसवल्यानंतर मला हे सर्व हॉटेलमध्ये बसून त्या सर्व क्षेत्राचं शेड्यूल लावणे, खतं सोडणे ह्या सर्व मला सोपं झालं आहे। त्यामुळे मी शेतकऱ्यांना इतर सांगू इच्छितो की ही सिस्टीम अतिशय चांगली आहे। ज्याला वेळेचा अभाव आहे त्यांना ही सिस्टीम जर बसवली तर त्याच्या नक्कीच वेळेत बचत होईल आणि पाण्याचं वगैरे नियोजन सर्व व्यवस्थित होतं आहे, वाया जात नाही। आता कसं होतं की जर आपण प्रोग्राम वगैरे लावला तर वेळच्या वेळेला ते ॲटोमॅटिक प्रोग्राम हा एक झाल्यानंतर दुसरा ॲटोमॅटिक चेंज होऊन सर्व क्षेत्रावर पाणी व्यवस्थित झालं जातं। पण आपण जर नाही केलं तर माझं पहिलं असं होत होतं की एका जर प्लॉटला पाणी लावलं तर ते मस्त ऑटोमोबाईल आहे, ऑटोमोबाईल असला तरी वेळेनं त्या कामाच्या गडबडीमध्ये सुद्धा आपल्याला मोबाईलवरून मोटर बंद करता येत नव्हती किंवा लक्षात राहत नव्हतं। तर आता ह्या सिस्टीममुळे कसं होतंय, एकदा सकाळी लाईट याच्या अगोदर किंवा रात्रीच्या लाईटला जर आपण शेड्यूल लावलं तर त्याचं ते ॲटोफार्म त्याचं ते काम करत असते। तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही फक्त ते झालंय व्यवस्थित, भिजलंय न भिजलंय हे बघितलं तरी भरपूर आहे। तर ह्या शेतकऱ्यांनी ह्या सिस्टीमचा फायदा करून घ्यावा असं मला वाटतंय। आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आणि कुठल्याही शेतकऱ्यांना जर हा व्हिडिओ बघत असतील तर
तर त्या ज्यांना इच्छुक आहेत की ही सिस्टीम बसवायची आहे त्यांनी चोराडे गावामध्ये तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ही सिस्टीम तुम्हाला बघायला भेटेल. कधीही फोन करून आला तरी चालेल.